I'm so glad you came. सेम हियर. गप्पा मारत बसले मी तुझ्याशी. तू पहिल्यांदा आमच्या I'm sorry तुझ्या घरी आलीस. तुला घर बघायचं असेल ना? येस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझी होणारी रूम, राईट? पण त्याआधी आपण देवाच्या पाया पडूया का? हो आलोच. हो हो. कोणाला हवाय मान? अयो हिनी आधीपासूनच तिला जरा धाकात ठेवायला हवं ना, म्हणून तसं म्हटलं मी. बाकी मी ओळखते ना तुला चांगलंच. वहिनी तसं काही जर माझ्या मनात असेल ना तर माझी जीभ जडो. काही पण तुम्हाला एक कळतंय का, ही मुलगी घरात आल्या आल्या आपल्यात भांडणं लावतीये. उद्या जाऊन ही मुलगी आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटणार बघा. आणि त्यात हिच्या डोक्यावर त्या कौशिकीचा हात. कोणाच्या डोक्यावर कोणाचा हात असला ना तरी या पद्मिनीला कळतं कुणाला डोक्यावर बसवायचं आणि कुणाला लायकी दाखवायची. तू सुद्धा लक्षात ठेव हे. ही किमय आहे, माझ्या शाळेतली मैत्रीण. ही सुद्धा गायब आहे. ती अर्पिता सेलिब्रेशन गार्डन कासर वडवली इतना गायब झाली. और वो मानसी, ये भी गरबा खेलने गई थी पर घर वापस नहीं आई. कुठला गरबा? ते आपलं नवयुग मंडळ बॉस. म्हणजे ह्या सगळ्यांमधला कॉमन फॅक्टर आहे गरबा. म्हणजे मोडस ऑपरेंडी पण सेमच असणार. ती शोधून काढली पाहिजे. बॉस ही मुलगी कोण आहे? किडनैपर तो नहीं है ना? रुको मैं देखती हूँ. फातिमा, कमळी आहे ही. कमळी कोण? अरे खूप हुशार मुलगी आहे. कबड्डी पण एकदम मस्त खेळते. मागे जरा एका प्रॉब्लेम मध्ये अडकली होती तेव्हा मला भेटली होती. कमळे, अगं तू इथे अशी? शंभू देवासारखा आलास. तारिणी ताई, अगं तू इथं? कॅप्टन कमळी, जिथे गुंडगिरी फोफावते ना तिथे तारिणी असतेच. तुझं लय उपकार झालं बघ. तू आली नसतीस तर माझं काय झालं असतं काय माहित. पण काहीही टेन्शन घेऊ नका. तिच्यापासून आपल्याला काहीही धोका नाहीये. माझ्या लहान बहिणीसारखीच आहे ती. निशिता, if you don't mind, can I ask you something? येस ऑफकोर्स. तुझ्यामध्ये आणि युवराजमध्ये भांडण झालंय का? नो नाही. युवराज आणि माझ्यात भांडण. लपवायची काहीच गरज नाहीये. यू कॅन टेल मी प्लीज. हो ताई, पण असं काहीच घडलेलं नाहीये. नाही. तुम्ही जर तुमच्यातल्या गोष्टी तुमच्यातच ठेवत असाल तर इट इज व्हेरी गुड. पण समजा भांडण झालं असेल तरी तू मला सांगू शकतेस. आय मीन वी कॅन सॉर्ट इट आउट. तसं काही झालंय का? नाही, असं काही घडलेलं नाहीये. पण तुम्हाला असं का वाटतंय की आमच्यात भांडण झालंय? नाही वाटत नाहीये, मला माहितीये. आय मीन युवराजशी बोलताना मला थोडंसं जाणवलं की
भांडण एक्झॅक्टली नाही, पण तुमच्यात काहीतरी मतभेद झाले. एनिवेज निशिता, सांगण्याचा मुद्दा हा आहे की मला माहिती आहे युवराजला खूप राग येतो. ही इज व्हेरी हॉट टेम्पर्ड. तो विचार करून बोलत नाही आणि तो जे बोलतो ते कधी कधी खूप हर्ट होतं. आय नो ऑल ऑफ दिस, पण ट्रस्ट मी, युवराज मनाने खूप चांगला आहे. या आय नो. या आणि आता तुमचं लग्न होणार आहे एकमेकांशी. यू आर गोना बी लाईफ पार्टनर्स, राईट? त्याच्यामुळे एकमेकांना समजून घ्या. आय मीन, तुमच्यात जर काही गैरसमज असतील ना तर ते मनात ठेवू नका. त्याच्याबद्दल बोला, ते गैरसमज सॉर्ट आउट करा प्लीज. ओके ओके आय विल. येस. ओके, सॉरी, मला जस्ट वाटलं म्हणून मी तुला विचारलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नो, इट्स ओके ताई, इट्स ओके. फाईन, टोटली फाईन. या लेट्स गो. सॉरी. 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 35. 35 नाही 36. 9 चौक 36. अच्छा, कसं ग ताई, मला हा पाडाच येत नाही. असं कसं पाठ होत नाहीत? अगं पाठ करायची एकदम सोपी पद्धत सांगतो. हा, ए सगळ्यांनी या 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 या. आता मी म्हणतो तसं माझ्या मागं म्हणा. हा, ला 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 ला. बे के बे दुने 4. बे के बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8. बे त्रिक 6, बे चौक 8. हाय की नाही भारी पद्धत? हो. पाडं असं गाण्याच्या चालीनुसार म्हणायचं, म्हणजे एकदम फास्टात पाठ होतात बघ. आणि राहिला विषय 9च्या पाड्याचा. तुला 4चा पाडा येतो? हा, म्हणून दाखव. 4 एके. आता कसं शिकवलं मी तसं. अच्छा, 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचा 20, 4 संग 24, 4 सत्ता 28, 4 आठ 32, 4 नव्वे 36, 4 9 36, 9 चौक 36. पाडं उलट करायचं. अच्छा, हाय की नाही एकदम भारी आयडिया? हो. पण ताई, तू जी पद्धत शिकवलीस ना ती एकदम भारी होती. पण ताई, तू कोणाला भेटायला आलीस? कमळी, अगं तू कधी आलीस? आत्ताच आलो बघ. तू इथलाच पत्ता दिला होतास की नाही? तुला शोधत आलो. बर, काही सिरियस नाहीये ना? सहजच ना? नाही, एक प्रॉब्लेम झालाय. ये तू माझ्यासोबत ये. काय झालं? काही सिरियस नाहीये ना? तारिणी ताई, अगं तू काल मला वाचवलंस तेव्हा खरं मी तुला बोललो की मी काही मदत लागली तर तुझी करेन म्हणून. काय झालंय? आमच्या हॉस्टेलमधली ही पोरगी गायब झाली. पोलीस कंप्लेंट केली तुम्ही? नाही ग, हॉस्टेलवाले करू देना झाले. त्यांची बदनामी होईल म्हणून. माणसाच्या जीवापेक्षा ह्यांना हॉस्टेलची इमेज महत्वाची. तुम्ही जर पोलिसांना माहितीच पुरवली नाही तर ते शोधणार कसं? पक्की ग, म्हणूनच तुला सांगायला. मला तर लय वाईट वाटतंय बघ. अगं त्या पोरीच्या घरच्यांना काय वाटत असेल? त्यांनी हिम्मत करून एवढं शिकायला इकडे धाडलं आणि तीच नाहीशी झाली. त्यासनी जर कळलं तर त्यांच्या जीवाला किती घोर लागेल. मला तर माझ्या गावाकडे असलेल्या आईचा चेहरा आठवतोय बघ. लई काळजी वाटायला ग तिची. नको काळजी करूस तू. मला सांग, ती मुलगी गरबा खेळायला गेली होती का? होय, पर तुला कसं कळलं? अगं बातम्या येत आहेत ना. ही पहिली मुलगी नाहीये जी गायब झाली. 8वी मुलगी आहे. ज्या अर्थी एवढ्या मुली गायब होत आहेत त्या अर्थी मोठा डाव टाकला जातोय. होय ग. अगं मग आपण जाऊया की पोलिसांकडं? त्यासनी सांगून टाकूया की सगळं? नाही नाही नाही, तू ह्या सगळ्यात अडकू नकोस कमळी. उगाच तुझ्या हॉस्टेलमध्ये कळलं तर प्रॉब्लेम होईल. मी माझ्या परीनं जसं जमेल तसं हँडल करते. ताई, तू जसं मला वाचवलंयस
त्यावरनं माझा पूर्ण विश्वास आहे की तू त्यासने शोधून काढशील. अगं, ज्यांनी परत स्त्रीकडे बघणाऱ्यांचं डोळं फोडलं त्या माझ्या महाराजांची लेक आहेस तू. तू नक्कीच त्यासनी शोधून काढशील. बरं ऐक, तुला जर काहीही माहिती कळाली तर मला लगेच कळव. होय, मला काय कळलं तर लगेच कळवतो आणि मला तुझी मदत करायला आवडेलच. येऊ आता? हां, एक काम कर, या मुलीचं नाव, नंबर, पत्ता आणि तिने काय कपडे घातले होते, कुठून गायब झाली, हे सगळं मला कळवशील. हे मामी, हे बघ साडी. छान आहे ग. बघू ग. बघ ना. ही बघ, ही बघ. किती सुंदर आहे. छान आहे ना. खरंच मस्त आहे. छान पण आहे आणि महाग पण आहे. कितीची आहे? 6000. 6000? बाई ग, 6000ची एवढी महागाची साडी घेतलीस? अगं मामी, मी निशीच्या लग्नात घेईल महागाची साडी, पण आता मी नाही घेतलीये. ही तारिणीची साडी आहे. तारिणीची 6000ची साडी? काही उगाच तारिणी एवढी महागाची साडी घेणार नाही. नाही, तिने नसेल घेतली तर कोणीतरी दिली असेल. बरोबर बोलते. आणि कपाटात अशा ठिकाणी लपवून ठेवली होती ना की कोणालाच दिसणार नाही. म्हणजे नक्कीच कोणीतरी दिली असेल. छान. आई, तू तिला चांगलाच जाब विचारा. पण विचारून अशी सहजासहजी मान्य करणार आहे का ती? का नाही सांगणार? तिचं तोंड कसं उघडायचं ना हे मला माहिती आहे. आईना वाटतं ना माझी नात अशी, माझी नात तशी. आता कळेल त्यांना कशी येते. काही नाही ग, आपल्या समोर साधं सरळ असल्याचं नाटक करते. बाहेर जाऊन कोणाबरोबर फिरते काय आपल्याला माहिती. नाही रेखा, आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. हिच्या आईने जीव दिलाय आणि हिला आपल्या उरावर बसवून गेलीये. तिला घराबाहेर हात धरून काढलं नाही ना तर नाव नाही सांगणार मालती मी. येऊ दे ना तिला, चांगलाच जाब विचारते बघ. बे के बे बे दुने. हॅलो. हॅलो. काय हॅलो? कुठे दिवे लावतीयस? निशीची आई, मी अनाथ आश्रमात आहे. काय झालं? आग लाव तुझ्या त्या आश्रमाला. आत्ताच्या आत्ता घरी ये. अहो पण करून फोन होता? बोलवलंय घरी? हो, पण निशीच्या आईचा आवाज खूप चिडलेला येत होता. काय झालं मला काही कळलंच नाही. नाही, तू एक काम कर, तू घरी जाऊन ये. मी कशी जाणार केडी? इकडे केवढी क्रिटिकल कंडिशन आहे. अरे आत्ता कमळी आली, कमळीने आणखीन एका मुलीबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली. ती पकडून टोटल 8 केसेस होत आहेत. हो, पण तुझं घरी जाणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हे बघ, मी आहे इथे आणि इथे जे काही घडते मी ते तुला अपडेट करतो ना. तू ऐक, तू प्लीज जाऊन ये घरी. हां, ठीक आहे, येते मी. ही साडी तुझी आहे? हो. तुझ्याकडे कशी आली ही साडी? अरे हे काही विचारणं झालं का? हा, घेतली असेल तिने. नाही म्हणजे तिच्या आश्रमात कार्यक्रम असतात ना, हा, लागतातच तिला साड्या. आणि आली साडी तिच्याकडे तर काय बिघडलं? काय बिघडलं? 6000ची साडी आहे. महिन्याभराचा किराणा येतो एवढ्यात. आणि छोट्या छोट्या गोष्टींचे हिशोब देते ना ही. मग ही साडी का लपवली? हा, काय ग, विकत घेतलीस ही साडी तू? नाही. विकत नाही घेतली, मग कोणी दिली ही साडी एवढी महागाची? सांग ना. काय बहिरी आहेस का? कळत नाहीये मी काय विचारते? ही साडी कुणी दिली तुला? मी सांगते ना. काही नाही ग, जळते ही आपल्या निशीवर. तिचं लग्न ठरलंय ना चांगल्या मोठ्या घरात. तिचा होणारा नवरा एवढे छान छान गिफ्ट्स देतो तिला. त्यामुळे हिलाही हवाय आता कोणीतरी गिफ्ट्स द्यायला. हो नाही, कुठला तरी मासा गळ्याला लावला असेल हिने. काव्या, कोरा केंद्र ग्राउंड, ठाणे पूर्व, सेलिब्रेशन गार्डन, कासर वडवली, नवयुग मंडळ, कळवा नाका, दांडिया नाईट्स, तलावपाळी हे ठाण्यातले एरियाज आहेत. आणि मुली जास्त करून इथूनच गायब झाल्या. सर, ये पेंडला में बहुत बड़ा गरबा रहता. आणि याच गोष्टीचा फायदा घेतला जातो. सर, पण सगळ्यात मोठा गरबा जय अम्मे मंडळाचा असतो, मालाड. येस,
आणि मोठ्या गरब्यांच्या लिस्ट मधला हाच एक गरबा राहिलाय. म्हणजे नेक्स्ट टार्गेट इथे असू शकतं. आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. चला बॉसला फोन करूया. केडी सर करा बरं फोन. मला पण तिला फोन करायचा आहे, पण तिच्या घरातली सिच्युएशन मला कळत नाहीये काय सर. कारिणी, आवाज खाली. बोलायला मिळते म्हणून आगाऊपणा नकोय. मोठ्या आवाजात नाही बोलायचं. आईने काय डोक्यावर हात ठेवलाय का? घरातल्या मुलींशी या आवाजात बोललीस ना तर याद राख. दादा सांगून ठेवा हिला. ए त्याला काय विचारतेस? तू पण माझ्या तारिणीवर आवाज चढवायचा नाहीस, कळलं? बरं ठीक आहे, कुणी काहीही बोलणार नाही हिला. अहो मग तुम्ही विचारा ना तुमच्या लाडक्या नातीला, कोण हिला येऊन एवढ्या साड्या देते? रेखा काही बोलू नकोस. हो का? मी काहीही बोलते? बरं झालं बाई मी आणलेलं स्थळ जुळलं नाही. नाही म्हणजे ही आपली साडीवाल्यासोबत पळून गेली असती आणि माझी नाचक्की झाली असती. निशीची आई असं काही नाहीये. असं काही नाहीये. नक्की? ठीक. मालती अगं काय करणार आहेस तू? अहो तुम्ही शांत बसाव. तुम्हीच डोक्यावर चढवून ठेवलं हिला. हिचं नाव खराब करायची ही आणि त्याच्यासोबत आमचंही नाव खराब व्हायचं. काय ग? नाही सांगायचंय ना तुला? ठीक आहे, आता कळेलच. रेखा घे ग साडी. अगं मी ते देवीच्या देवळात गेलो होतो ना, तर तिकडे मला गुरुजींनी ही साडी देवीच्या पायाला लावून दिली आणि सांगितलं की ही साडी ना तुझ्या जवळच्या व्यक्तीला दे म्हणून. म्हणजे माझी आई तिथे देवीची ओटी भरायला जायची ना, तर ती गेल्यापासून मी हे कंटिन्यू केलंय. आत्या, ही देवीची साडी आहे. म्हणजे देवीच्या देवळातनं आशीर्वाद म्हणून दिलेली साडी आहे गुरुजींनी मला. देवीची साडी आहे? अगं किती खोटं बोलशील. चल अगं चल चल. घे शपथ. घरात घट बसले, देवीची शपथ घेऊन सांग ही साडी देवीची आहे. बोल ना आता बोल. तारिणी माझा विश्वास आहे तुझ्यावर, तू कधी खोटं बोलणार नाहीस. घे शपथ, होऊ दे त्यांचं समाधान.